अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनी वर दिलेल्या स्वामीच्या कोणत्याही एका फोटोला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या। स्वामी सांगतात, बाळा, तुझ्या नशिबाचे दार उघडेल, शत्रूचा नाश मी स्वतः करीन, आयुष्यातील काळी रात्र मी संपीन। थांब बाळा, तुझ्या शत्रूने रचलेला डाव आता त्याच्यावर उलटणार आहे। शत्रू तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर जाणार आहे। आता कोणीही तुला हरवू शकत नाही। हा व्हिडिओ दुर्लक्ष करून तू पुढे जाऊ नकोस। होय माझ्या लेकरा, साधा भोळे राहू काही चालत नाही। कधी कधी तुला वाटतं की लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला। तू मनापासून चांगलं वागतोस, पण समोरचा नेहमी तुला फसवत राहतो। म्हणून माझ्या बाळा, लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, नाहीतर तुला शेवटी पश्चाताप करावं लागेल। हे सगळं का होतं तर तू खूप साधेपणाने भोळेपणाने राहतो। पण बाळा, काळ आजचा आहे समजदार होण्याचं। समजदार म्हणजे कठोर होणार नाही बाळा, तर शांत राहून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं। बाळा, आजच्या जगात ज्याचं मन चांगलं आहे त्याला जास्त दुखवलं जातं, पण आता हे थांबवायचं आहे बाळा। लोकांना तू साधा दिसतो, पण निर्णय मात्र शहाणपणाने घे आणि तोच निर्णय आता तुला घ्यायचा आहे। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ लाईक करून तू चॅनलला सबस्क्राईब कर बाळा। जे तुला फसवणाऱ्यापासून वाचवतील ते काही अनमोल गोष्टी मी आज तुला सांगणार आहे, जे तुला जीवनात आत्मसन्मानाने जगायला शिकवणार। तर बाळा बघ, प्रत्येक गोष्ट लगेच तू खरी मानू नकोस। विचार कर, प्रश्न विचार। कोणी काही सांगितलं की लगेच विश्वास ठेवू नकोस, कारण प्रत्येकजण मनापासून बोलतो असं नाही बाळा। कोणत्याही गोष्टी जर ऐकल्यावर थोडं थांब, विचार कर, प्रश्न विचार। का, कसं, कोणासाठी, असे साधे प्रश्न अनेकदा सत्य उघड करत असतात बाळा। जो माणूस विचारतो त्याला फसवणं कठीण होतं आणि घाईत घेतलेला निर्णय नेहमीच नुकसान करून जातात। पण थोडा विचार केला तर तू स्वतःला सुरक्षित ठेवू शकतोस। म्हणून बाळा, भोळेपण म्हणजे लगेच मान्य, पण समजदारी म्हणजे प्रत्येक गोष्ट तपासून मग स्वीकारणं। काही वेळा शांत राहून निरीक्षण केल्याने तुला खूप गोष्टी कळतील। पण लक्षात ठेव, विचार करून घेतलेला निर्णय कधीच चुकीचा ठरत नाही आणि हीच खरी समजदारी आहे बाळा। म्हणून गोड बोलणाऱ्याच्या जाळ्यात तू पडू नकोस। सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझाच बाळ आहे असे टाईप कर माझ्या लेकरा। लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण प्रत्येकजण तुझा चांगला विचार करेल असा नाही। काही लोक गोड शब्दाचं आडून स्वतःचा फायदा शोधतात। त्यामुळे जे कोणी काही सांगितलं ते वचन देतात, त्याचा पुरावा मागतात। हे अजिबात चुकीचं नाही, तर शब्दावर नाही तर पुराव्यावर विश्वास ठेवायला तू शिक, कारण सत्य नेहमी दस्तऐवजात लपलेलं असतं। लिहून ठेवलं तर गैरसमजाची शक्यता संपते आणि तुझं रक्षण होतं। म्हणून तू सत्य माग, लोक तुला हलकं घेत नाही, तुझ्याशी सरळ वागतात। गोड बोलण्यामागचं वास्तव ओळखणे म्हणजे शहाणपणाचे लक्षण आहे बाळा। म्हणून नेहमी लक्षात ठेव, गोड शब्दांत नाही तर सत्याला आणि पुराव्याला महत्त्वाचं आहे, कारण तिथूनच खरी सुरुवात होते माझ्या लेकरा। तू समोरच्याच्या भावना समजून घे, पण त्यावर अवलंबून राहू नकोस। दुसऱ्याची भावना ओळखून ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच भावनावर निर्णय घेणे धोकादायक ठरू शकतो, कारण अनेक वेळा लोक तुझी भावनिक बाजू वापरून तुझ्याकडून हवे ते करून घेतात। म्हणून जेव्हा कोणी भावनिक होऊन काही सांगतं तेव्हा मनाने नाही तर डोक्याने विचार कर माझ्या लेकरा। सहानुभूती दाखव, पण त्याचबरोबर तर्क आणि वास्तवही पहा। भावनांमध्ये वाहून घेतलेला निर्णय नेहमीच भोळेपणाचे लक्षण ठरतात बाळा। म्हणून समजदार तोच जो मन आणि मेंदू दोन्ही वापरून
परिस्थितीचा विचार करतो. माझ्या लेकरा, कोणाच्याही डोळ्यातील अश्रू पाहून निर्णय तू घेऊ नकोस. आधी सत्य तपास, कारण समजदारी म्हणजे केवळ भावना नाही तर योग्य वेळी योग्य विचार करण्याची कलासुद्धा आहे. म्हणून बाळा, तू स्वतःच्या मर्यादेची ओळख ठरव. हे खूप आवश्यक आहे, कारण जेव्हा लोक तुझी हद्द माहिती असते तेव्हा ते सहज तुझ्यावर हात उभं करत नाही. मर्यादा ठरवणं म्हणजे कमजोर होणं नाही बाळा, तर स्वतःची इज्जत आणि सुरक्षितता राखणे आहे. तू शांतपणे, स्पष्टपणे तुझ्या मर्यादा सांगितलास तर समोरच्यालाही ते मान्य करावं लागतं. होय माझ्या लेकरा, बघ, संयमाने, शांतपणाने पुढचं पाऊल तू उचल. ही पद्धत फक्त वाद टाळत नाही, तुझा आत्मविश्वास आणि विदुष्टाही वाढवत असते. म्हणून मर्यादा सांगणं हे तुझी जबाबदारी आहे आणि ते ठामपणे पाळणं म्हणजे खरी समजदारी. म्हणून बाळा, बाहेरून तू सध्या भोळा दिसेल, पण लोक सहज तुझ्यासमोर उघडे बोलतील आणि तुला माहिती मिळवता येते. तू जर साधा दिसत असला तरी म्हण आणि डोळे सतत परिस्थिती आणि लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेव. ही उलटी पद्धत म्हणजे दिसायला भोळे आणि आतून हुशार राहणं. योग्य वेळ येताच तुम्ही गोळा केलेल्या माहितीतून निर्णय तू घेऊ शकतोस. लोकांना वाटू देऊ नको की तुला सगळं काही समजत नाही, पण स्वतःचं निरीक्षण तू चुकू नकोस. ही हालचाल ही फसवणूक नाही तर बुद्धिमत्तेची कला आहे. सतत लक्ष देऊन परिस्थिती पाहिल्याने तुझा आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय अधिक प्रभावी होतो बाळा. म्हणून कोणाशीही वाद व आरोप बोलण्याच्या गोंधळात अडकून पडायचं नाही, कारण त्यात फक्त वेळ आणि ऊर्जा वाया जाते. तुझ्या कामाने प्रयत्न कर, सर्व प्रभावी उत्तर दिलं जातं. माझ्या लेकरा, सतत प्रगती करत राहिला तर लोकांच्या टीका आणि चलाख्या आपोआप कमी होतील. लोकांना बोलण्याऐवजी कृती करून दाखवणे अधिक प्रभावी आहे आणि आत्मसन्मान वाढवणे सुद्धा. तेव्हा तू शांत राहून कामावर लक्ष केंद्रित कर. तेव्हाच तू स्वतःचं वागणं बदलू शकतोस आणि समोरच्याचा सुद्धा. आणि हीच शहाणपणाची खरी ताकद आहे बाळा. माझ्या लेकरा, सर्व माहिती प्रत्येकाला सांगत बसू नकोस, कारण लोक तुझा गैरफायदा घेऊ शकतात. काय, कोणाला, किती किंवा सांगायचं हे अधिक ठरव आणि फक्त आवश्यक असलेली माहिती दे. आणि महत्त्वाची गोष्ट, सुरक्षित ठेव. तुझ्या माहितीवर नियंत्रण ठेवणं म्हणजे तुझी रणनीती आणि सुरक्षा दोन्ही टिकवून. समजदार माणूस त्याच्या व्यक्तिगत आणि महत्त्वाच्या गोष्टी जपून ठेवतो आणि ही सवय तुला फसवण्यापासून वाचवते आणि तुझा आत्मविश्वास वाढवते. म्हणून बाळा, बघ, आधी छोटी छोटी गोष्टी तू प्रयोग कर आणि मग मोठं पाऊल उचल. सर्व काही तुझ्या मनासारखंच होणार आहे, कारण देव तुझ्या पाठीशी आहे. जर विश्वास असेल तर माझा देव माझा पाठीशी आहे असे टाईप कर आणि ज्याला याची गरज आहे त्याला हा संदेश तू शेअर कर, कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन जागृत होत असतं आणि कळत नकळत पुण्याचा भागीदार बनतोस आणि महाराजाचा आशीर्वाद प्राप्त करतोस. माझ्या बाळा, बघ, तुला जर वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे तर व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत, माझे शत्रू कायमचे संपून जाणार असे तू टाईप कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.